श्री स्वामी समर्थ. हाय. चला मग आज आहे पौष महिना. पौष महिन्यातला दुसरा रविवार आहे आणि पूजा बघा मी एकदम छान आणि मस्त केलेली आहे. आणि रांगोळी तर बघा किती सुंदर सुंदर काढली हो. इकडं सूर्य उगवलाय मस्तपैकी असं छान आणि थंडी तर भरपूर वाजायली आहे. थंडीचं काय सांगता येत नाही, भरपूर अशी थंडी वाजायली आहे. तर मस्तपैकी असं दिवस निघालेला आहे आणि इकडं मी सडा मारते. झाडून काढली, अगोदर झाडून काढून घेतली. म्हणलं आता सडा टाकावं, तर मी असं पटपट सडा टाकून घेते. म्हणजे आता आपल्याला छानपैकी मस्त अशी पूजा करून घ्यायची आहे रविवारची. तर पौष महिन्यातला रविवार हे दुसरा आहे. आणि कोण कोण माझ्या बहिणी ते धरत्यात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर फुलं तर बघा इकडं किती छान आणि मस्त लागलेले आहेत. आणि म्हणलं मोगऱ्याचे फुलं नाही तर नाही, पण आता हे तर फुलं झाले. मला गजऱ्यासाठी खूप छान असा गजरा दिसतंय. आणि आमचे साहेब इकडं काम करतात सकाळी. आणि इकडं मस्तपैकी दिवस निघालेला आहे. आणि सडा पण टाकलेला आता वाळलेला आहे. थोडा थोडा वल्ला आहे, थोडा काही वाळून गेलाय. आणि मस्तपैकी असे पाखरं किलबिल किलबिल आवाज यायला लागलाय पाखरांचा सकाळी सकाळी. तर म्हणलं आता वाळलेलं आहे आता सगळं. तर म्हणलं आता मस्तपैकी छान अशी रांगोळ काढावं. तर दिवस तर वरी जातच होता. आणि थंडीनं हात काही कोणते ठिपके इकडं जायचे तर कोणते ठिपके तिकडं जायचे. येडे वाकडे सरळ काही येतच नव्हती रांगोळ काढता. थंडीनं ते पाण्यामुळं हात पण असं काकडल्यासारखा झाला होता थंड पाण्यामुळं. तरी पण मी अशी छानपैकी मस्त अशी रांगोळ काढून घेते. आणि रोज सकाळी काढते बरं मी रांगोळ. आणि कोण कोण काढतंय त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. सकाळी रांगोळ काढायला कोणाकोणाला आवडते ते. तर तिकडे चिमण्या पण असं छान मस्त होत्या, खेळत होत्या. आणि पाखराची किलबिल आवाज खूप छान असं गावात. शेतीला कसं वेगळं राहतंय, सारखं हरणाचा आवाज. आणि गावाकडं आमच्या मस्त असं नुसतं उठलं की पाखरांचा आवाज राहतंय. आणि आमच्या गावात एक कुत्रे एक झाल्यात, माणसं कमी झाल्यात आणि कुत्रे जास्त झाल्यात. म्हणलं कुत्र्याला एखादी गाडी पाठवलं तर कुणी बरं आहे पोलिसावानी. म्हणजे कुत्रे तर हे धरून नेत्यानं. माणसं कमी झाल्यात ह्या गावाला, कुत्रे जास्त झाल्यात. आणि इकडं मस्त आणि माझी मस्त अशी थंडीच्या हातानं मस्त असं रांगोळ काढणं चालू होतं. कोणतं वाकडं जात होतं तर कोणती सरळ येत होत्या रेषा. तरी पण मी आता मस्तपैकी छान अशी रांगोळ काढून घेतली. इकडं वाकडी आली ती जरा म्हणलं पुसून घ्यावं. तर बघा माझी रांगोळ छान आली का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बरं. आता आपल्याला ह्याला मस्त आणि छान असं कलर भरून घ्यायचे. तर कलर पण भरत होते मी, पण नुसतं त्याच्या बाहेरच जात होता रेषेच्या. थंडीमुळं का काय ते वाटतंय मला. आणि मग मी छानपैकी असं मस्त कलर बघायला बघत होते, पण तरी पण थोडे तर होणार. रेषेवर तर यायचा, रेषेच्या बाहेर तर जायचा. म्हणलं बरं चला पटपट पटपट आता कलर भरून घ्यावं. आणि इकडं मस्त असे आमच्या इकडं गाईचे पाये काढतात. तर मी इकडं गाईचे पाये पण काढले होते. इकडं 4 काढलते आणि इकडं 4 काढलते. तर मी असे रोजच काढते बरं गाईचे पाये. आणि कोण कोण काढतंय ते आणि कोणाकोणाला आवडली आता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर म्हणलं आता आज 2च कलर भरून घेऊ आपण. 2च कलरनं छान दिसन रांगोळ. तर मला तर वाटत होतं आता मी काही छापा आणू का काही की रांगोळीचं वाटत होतं. तर आता मी लातूरहून छापा घेऊन येणार आहे. नाहीतर दीदीला सांगणार आहे घेऊन यायला रांगोळीचा छापा आण म्हणून. म्हणजे पटकन होते रांगोळ. ठिपके पण वाकडे जात नाहीत आणि रांगोळ पण रेषा पण वाकड्या जात नाहीत आणि कलर पण बाहेर जात नाही. तर आता एक राहिलंय पाकोळी काढायची, कलर भरायची. ते पण मी असं थोडं थोडं कलर भरून घेते. म्हणजे जास्त बी रांगोळ पार केलं की मग मिळणं मुश्किल आहे आमच्या गावात. एकतर काय किराणा वगैरे दुकान नाही, म्हणून थोडी थोडीच रांगोळ मी फिक्की फिक्की भरून घेतली. आणि मध्ये असं छान मस्त फूल काढून घेतले.
मला 2 कलर भरायचे होते. तर आता उशीर होतोय म्हणून पूजा तेन करायला उशीर होतोय. रविवारची पूजा राहते म्हणून मी एकच कलर फुलात भरून घेतली. आणि रोज मी गाईच्या पावलामध्ये लालच कलर भरते. मला लालच कलर लय आवडते गाईच्या पायामध्ये भरायला. तर मी छान अशी मस्त छान रांगोळी काढून घेतली. तुम्हाला आवडली का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि म्हणलं आता तुळशीपुढं पण आपण थोडी स्वस्तिक काढून घेऊ. तर मी असं रोजच स्वस्तिकच काढते. तर माझा चांगला हात बसला आहे आता स्वस्तिकला. तर असं छानपैकी मस्त अशी स्वस्तिक आली. आणि त्या टिंबाचं तर लय महत्त्व राहतं आहे स्वस्तिकमध्ये कधी बी. आणि दारात मस्त असं छोटे छोटे पावलं लक्ष्मीचे काढून घेतली. आणि म्हणलं आता कलर भरावं छानपैकी मस्त. म्हणलं छान लक्ष्मीचे पावलं काढून घेतले. रोजच काढते मी असे दारात पावलं. तर मस्त असे पावलं काढून घेतले. छान आल्यात का नाही नक्की सांगा बरं कमेंटमध्ये. आणि मी असंच पावलं काढून घेते बघा. आणि म्हणलं आता आंघोळ तेन वगैरे करून घेऊ आणि मग लगेच आपल्या देवाची पूजा करून घेऊ असं छानपैकी मस्त रविवारची. तर मी असं मस्त की छान पौष महिन्यातलाही दुसरा रविवार आहे. तर आपली पूजा आरती झालेली आहे. मस्तपैकी अशी पूजा आरती करून घेतली मी. आणि हे दुसरा रविवार आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पूजा कशी आली आहे. माझी छानपैकी मस्त अशी रांगोळ कशी आली आहे ते कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा. आणि असं छान छान मस्तपैकी गावाकडचे व्हिडिओ बघत राहा. तर पूजा कशी आली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप छान अशी मस्त दिसायला लागली आहे बघा. भरून मस्त पूजा आली आहे. तर असंच